मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज गुरुप्रदोष आहे. 2026 मधला पहिल्या तारीखवर गुरुप्रदोष आलेला आहे. तर सर्वांना हॅपी न्यू इयर, नवीन वर्ष, सर्वांना सुख समृद्धी शांती भरभराटी जावो, माता लक्ष्मी सर्व इच्छा कामना पूर्ण करो अशी मी सर्वांना शुभकामना देते. तर आजचा गुरुप्रदोष आहे. तर सर्वांनी भगवान शिवाच्या नावाचा सहस्र नामावलीचा जप करून नवीन वर्षाला सुरुवात करा. म्हणजे आपलं प्रत्येक दिवस अगदी चांगला सुख समृद्धी आणि भरभराटाचं जाईल. तर घरामध्ये शिवसहस्र नामावली 1000 नावं भगवान शिवाचे आपल्या घरात पडलेच पाहिजे आणि सर्वांनी जास्तीत जास्त जणांना शेअर करा. म्हणजे प्रत्येकाच्या घरी भगवान शिवाच्या सहस्र नामावलीचा पाठ होईल. तर त्याच्याने भगवान शिव आपल्यावर प्रसन्न होतील, आरोग्याची प्राप्ती होईल. त्याशिवाय भगवान शिवाची प्रार्थना, श्रवण, मंत्र, स्तोत्र गायल्याने महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. तर आपलं हे साल अतिशय खूप छान जाईल. म्हणून सर्वांनी आज प्रदोष व्रतावर शिवसहस्र नामावलीला श्रवण नक्की करा. एक ग्लास पाणी ठेवून घ्या देवघरामध्ये, मोबाईल ठेवून द्या, एक तेलाचा दिवा, तुपाचा दिवा, 2 अगरबत्ती, त्यातली थोडी रक्षा त्या पाण्यात टाका आणि शिवसहस्र नामावलीचा पाठ संपल्यानंतर संपूर्ण ते पाणी पूर्ण घरभरामध्ये शिंपडून द्या. ते पाणी आपल्या मुलांना, पतीला, आपण पण घ्या, मटक्यात टाका. याच्याने आपल्याला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होईल. जो रोगी असेल त्याचा रोग 7 दिवसातच बरा होईल. तर असं हे शिवसहस्र नामावलीमध्ये खूप पॉवर आहे. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने शिवसहस्र नामावली ऐकूया. संतान प्राप्ती आणि धनप्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाचा गुरुवारच्या दिवशी प्रदोष व्रत आलेला आहे. तारीख 1 आणि प्रदोष सालचा पहिला प्रदोष आहे. तर सर्वांनी शिवसहस्र नामावलीचा पठण, श्रवण, जप करा. श्री गणेशाय नमो नमः. त्या अगोदर जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत, आपल्या गावाची कमेंट्स हर हर महादेव तरी कमेंट्स बॉक्समध्ये करा. तर आपण याच व्हिडिओच्या माध्यमाने प्रदोष व्रताची कथा आपण ऐकणार आहोत. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ ऐका. अगोदर आपण शिवसहस्र नामावलीला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमो नमः. गणेशाय नमो नमः. शिवसहस्र नामावली. ओम स्थिराय नमः. ओम स्थानवे नमः. ओम प्रभवे नमः. ओम भीमाय नमः. ओम प्रवराय नमः. ओम वरदाय नमः. ओम वराय नमः. ओम सर्वात्मने नमः. ओम सर्वविख्याताय नमः. ओम सर्वस्मै नमः. ओम सर्वकराय नमः. ओम भवाय नमः. ओम जटने नमः. ओम चर्मणे नमः. ओम शिखंडिने नमः. ओम सर्वांगाय नमः. ओम सर्वभावनाय नमः. ओम हराय नमः. ओम हरिनाक्षाय नमः. ओम सर्वभूतहराय नमः. ओम प्रभवे नमः. ओम प्रवृत्ते नमः. ओम निवृत्ते नमः. ओम नियताय नमः. ओम शाश्वताय नमः. ओम ध्रुवाय नमः. ओम शमशानवासिने नमः. ओम भगवते नमः. ओम खचराय नमः. ओम गोचराय नमः. ओम अर्धनाय नमः. ओम अभिवादाय नमः. ओम महाकर्मणे नमः. ओम तपस्विने नमः. ओम भूतभावनाय नमः. ओम उन्मत्तवेश प्रचनाय नमः. ओम सर्वलोक प्रजापतये नमः. ओम महारूपाय नमः. ओम महाकायाय नमः. ओम वृषरूपाय नमः. ओम महायशस्वे नमः. ओम महात्मने नमः. ओम सर्वभूतात्मने नमः. ओम विश्वरूपाय नमः. ओम महाहनवे नमः. ओम लोकपालाय नमः. ओम अंतहितात्मने नमः. ओम प्रसादाय नमः. ओम हैगर्दभे नमः. ओम पवित्राय नमः. ओम महते नमः. ओम नियमाय नमः. ओम नियमाश्रिताय नमः. ओम सर्वकर्मणे नमः. ओम स्वयंभूताय नमः. ओम आदियै नमः. ओम आदिकराय नमः. ओम निधयै नमः. ओम सहस्राक्षाय नमः. ओम विशालाक्षाय नमः. ओम सोमाय नमः. ओम नक्षत्र साधकाय नमः. ओम चंद्राय नमः. ओम सूर्याय नमः. ओम शनियै नमः. ओम केतवे नमः. ओम ग्रहाय नमः. ओम ग्रहपतये नमः. ओम वराय नमः. ओम अत्र्यै नमः. ओम अत्र नमस्कर्ते नमः.
ओम मृगपाणपर्णाय नमः. ओम अनघाय नमः. ओम महातपस्व्यै नमः. ओम घोरतपस्यै नमः. ओम अदिनाय नमः. ओम दीनसाधकाय नमः. ओम संवत्सरकराय नमः. ओम मंत्राय नमः. ओम प्रमाणाय नमः. ओम परमाय नमः. ओम योगिन्यै नमः. ओम योजाय नमः. ओम महाबीजाय नमः. ओम महाबलाय नमः. ओम सुवर्णरेतसे नमः. ओम सर्वज्ञाय नमः. ओम सुबीजाय नमः. ओम बीजवाहनाय नमः. ओम दशभाव्यै नमः. ओम निमिषाय नमः. ओम नीलकंठाय नमः. ओम उमापत्यै नमः. ओम विश्वरूपाय नमः. ओम स्वयंश्रेष्ठाय नमः. ओम बलवीराय नमः. ओम अवलोकनाय नमः. ओम गणकर्त्यै नमः. ओम गणपत्यै नमः. ओम दिगवाससे नमः. ओम कामाय नमः. ओम मंत्रविद्यै नमः. ओम परममंत्राय नमः. ओम सर्वभावकराय नमः. ओम हराय नमः. ओम कमंडलुधराय नमः. ओम धनविन्यै नमः. ओम बाणहस्ताय नमः. ओम कपालवत्यै नमः. ओम अशिनिन्यै नमः. ओम शतघ्निन्यै नमः. ओम खंडन्यै नमः. ओम पटशिन्यै नमः. ओम आयुधिन्यै नमः. ओम महत्यै नमः. ओम श्रुवस्तस्ताय नमः. ओम स्युरूपाय नमः. ओम तेजसे नमः. ओम तेजस्करनिध्यै नमः. ओम उष्णशिन्यै नमः. ओम सुवक्रताय नमः. ओम उदग्राय नमः. ओम विनीताय नमः. ओम दीर्घाय नमः. ओम हरिकेशाय नमः. ओम सुतीर्थाय नमः. ओम कृष्णाय नमः. ओम शृगलरूपाय नमः. ओम सिद्धार्थाय नमः. ओम रुद्राय नमः. ओम सर्वशुभंकराय नमः. ओम अजाय नमः. ओम बहुरूपाय नमः. ओम गंधधारिणे नमः. ओम कर्पदिन्यै नमः. ओम ऊर्ध्वरेतसे नमः. ओम ऊर्ध्वलिंगाय नमः. ओम ऊर्ध्वशायिने नमः. ओम नभस्थाल्यै नमः. ओम त्रिजटिने नमः. ओम चीरवाससे नमः. ओम रुद्राय नमः. ओम सेनापत्यै नमः. ओम विभवे नमः. ओम अहशराय नमः. ओम नक्तशराय नमः. ओम तिगमनवे नमः. ओम सुवर्चसाय नमः. ओम गजंग्रे नमः. ओम दैतग्रे नमः. ओम कालाय नमः. ओम लोकधात्र्यै नमः. ओम गुणाकराय नमः. ओम सिंह सार्दूलरूपाय नमः. ओम अर्धचंबरावृत्ताय नमः. ओम कालयोगिने नमः. ओम महानादाय नमः. ओम सर्वकामाय नमः. ओम चतुष्पदाय नमः. ओम निशाचराय नमः. ओम प्रेतचारिणे नमः. ओम भूतचारिणे नमः. ओम महेश्वराय नमः. ओम बहुभूताय नमः. ओम बहुधराय नमः. ओम सर्वभानवे नमः. ओम अमिताय नमः. ओम गतये नमः. ओम नित्यप्रियाय नमः. ओम नित्यनर्ताय नमः. ओम नर्तकाय नमः. ओम सर्वलालसाय नमः. ओम घोराय नमः. ओम महातपसे नमः. ओम पाशाय नमः. ओम नित्याय नमः. ओम गिरिरुहाय नमः. ओम नभसे नमः. ओम सहस्रहस्ताय नमः. ओम विजयाय नमः. ओम व्यवसाय नमः. ओम अंतन्द्रिताय नमः. ओम अर्धदर्शनाय नमः. ओम दर्शनात्मने नमः. ओम यजंग्र्यै नमः. ओम कामनाशकाय नमः. ओम दशयगापहारिणे नमः. ओम सुसय्याय नमः. ओम मध्यमाय नमः. ओम तेजोभारिणे नमः. ओम बलंगिने नमः. ओम मुदिताय नमः. ओम अर्थाय नमः. ओम अजिताय नमः. ओम अवराय नमः. ओम गंभीर घोषाय नमः. ओम गंभीराय नमः. ओम गंभीर बलवाहनाय नमः. ओम न्योग्रोधरूपाय नमः. ओम न्योग्रोधाय नमः. ओम वृषकर्णस्थित्यै नमः. ओम विभवे नमः. ओम श्रीतक्ष्णदर्शनाय नमः. ओम महाकायाय नमः. ओम महाननाय नमः. ओम विश्वक्सेनाय नमः. ओम हरये नमः. ओम यज्ञाय नमः. ओम संयुगापीडवाहनाय नमः. ओम तीक्ष्णतापाय नमः. ओम हर्षाय नमः. ओम सहसाय नमः. ओम कर्मकालविद्यै नमः. ओम विष्णुप्रसादिताय नमः. ओम यज्ञाय नमः. ओम समुद्राय नमः. ओम वडवामुखाय नमः. ओम हुताशनशय्याय नमः.
ओम प्रशात्मणे नमः। ओम हुताशनाय नमः। ओम उग्रतेजसाय नमः। ओम महातेजसे नमः। ओम जन्याय नमः। ओम विजयकालविदे नमः। ओम ज्योतिष्मयाय नमः। ओम सिद्धये नमः। ओम सर्वविग्रहाय नमः। ओम शिखिने नमः। ओम रुडने नमः। ओम जटने नमः। ओम ज्वालिने नमः। ओम मूर्तिजाय नमः। ओम मृदुगाय नमः। ओम बलने नमः। ओम वेनविने नमः। ओम पनविने नमः। ओम तालिने नमः। ओम खलने नमः। ओम कालकट्टुटाय नमः। ओम नक्षत्र विग्रहमते नमः। ओम गुणबुद्धे नमः। ओम ललाय नमः। ओम अगमाय नमः। ओम प्रजापतये नमः। ओम विश्वभाव्यै नमः। ओम विभागाय नमः। ओम सर्वज्ञाय नमः। ओम अमुखाय नमः। ओम विमोचनाय नमः। ओम सुसरणाय नमः। ओम हिरण्यकवचोद्वाय नमः। ओम मेढजाय नमः। ओम बलचारिणे नमः। ओम महिचारिणे नमः। ओम सुताय नमः। ओम सर्वतुर्य निनादिने नमः। ओम सर्वद्यो परिग्रहाय नमः। ओम व्यालरूपाय नमः। ओम गुहावासिने नमः। ओम गुहाय नमः। ओम मालिने नमः। ओम तरंगविदे नमः। ओम त्रिदशाय नमः। ओम त्रिकालदृश्यै नमः। ओम कर्म सर्वबंध विमोचनाय नमः। ओम असुंद्रदानां बंधनाय नमः। ओम युधु शत्रु विनाशनाय नमः। ओम साग्यप्रसादाय नमः। ओम दुर्वाससे नमः। ओम सर्वसाधु निषेविताय नमः। ओम प्रसन्नाय नमः। ओम विभागनाय नमः। ओम अतुलाय नमः। ओम यज्ञ विभाग विधे नमः। ओम सर्ववासाय नमः। ओम सर्वचारिणे नमः। ओम दुर्वाससे नमः। ओम वासवाय नमः। ओम अमराय नमः। ओम हेमाय नमः। ओम हेमकराय नमः। ओम अयज्ञाय नमः। ओम सर्वधारिणे नमः। ओम तरोत्माय नमः। ओम लोहिताक्षाय नमः। ओम महाशयाय नमः। ओम विजक्याक्षाय नमः। ओम विशारदाय नमः। ओम संगहाय नमः। ओम निग्रहाय नमः। ओम कर्ते नमः। ओम सर्पचीर निवासनाय नमः। ओम मुख्याय नमः। ओम अमुख्याय नमः। ओम देहाय नमः। ओम काहलिये नमः। ओम सर्वकामदाय नमः। ओम सर्वकालप्रसादाय नमः। ओम सुबलाय नमः। ओम बलरूपदृश्यै नमः। ओम सर्वकामवराय नमः। ओम सर्वदाय नमः। ओम सर्वतोमुखाय नमः। ओम आकाश शनि विरूपाय नमः। ओम निपितिने नमः। ओम अवशाय नमः। ओम खगाय नमः। ओम रौद्ररूपाय नमः। ओम अश्वे नमः। ओम आदित्याय नमः। ओम बहुरश्म्यै नमः। ओम सुवर्चसिने नमः। ओम वसुवेगाय नमः। ओम महावेगाय नमः। ओम मनोवेगाय नमः। ओम निशाचराय नमः। ओम सर्ववासिने नमः। ओम श्रियवासिने नमः। उपदेशकराय नमः। ओम अकराय नमः। ओम मुनिये नमः। ओम आत्मनिरालोकाय नमः। ओम संवग्राय नमः। ओम सहस्रदाय नमः। ओम पक्षिणे नमः। ओम पक्षरूपाय नमः। ओम अधिदीप्ताय नमः। ओम विशांपते नमः। ओम उन्मादाय नमः। ओम मदनाय नमः। ओम कामाय नमः। ओम अश्वताय नमः। ओम अर्थकराय नमः। ओम यशस्वे नमः। ओम वामदेवाय नमः। ओम वामाय नमः। ओम प्राच्यै नमः। ओम दक्षिणाय नमः। ओम वामनाय नमः। ओम सिद्धयोगिने नमः। ओम महर्षिये नमः। ओम सिद्धार्थाय नमः। ओम सिद्धसाधकाय नमः। ओम भिक्षवे नमः। ओम भिक्षुरूपाय नमः। ओम विपनाय नमः। ओम मृदवे नमः। ओम अव्ययाय नमः। ओम महासेनाय नमः। ओम विशाखाय नमः। ओम षष्टिभागाय नमः। ओम गवापतये नमः। ओम व्रजहस्ताय नमः। ओम विशकभिने नमः। ओम चमुस्तभनाय नमः। ओम वृत्तावृत्तकराय नमः। ओम तालाय नमः। ओम मधुयै नमः। ओम मधुकलोचनाय नमः। ओम वाचस्पतये नमः। ओम वाजसनाय नमः। ओम नित्यमाश्रम पूजिताय नमः। ओम ब्रह्मचारिणे नमः। ओम लोकचारिणे नमः। ओम सर्वचारिणे नमः। ओम विशारविंदे नमः। ओम ईशानाय नमः। ओम ईश्वराय नमः। ओम कालाय नमः। ओम निशाचारिणे नमः। ओम पिनाकवते नमः। ओम निमित्तस्थाय नमः। ओम निमिताय नमः। ओम नंदने नमः। ओम नंदीकराय नमः। ओम हरे नमः। ओम नंदीश्वराय नमः। ओम नंदिने नमः। ओम नंदनाय नमः। नंदीवर्धनाय नमः।
ओम भगहारिणी नमः, ओम निहन्ते नमः, ओम कालाय नमः, ओम ब्राह्मणे नमः, ओम पितामहाय नमः, ओम चतुर्मुखाय नमः, ओम महालिंगाय नमः, ओम चारुलिंगाय नमः, ओम लिंगाध्यक्षाय नमः, ओम सुराध्यक्षाय नमः, ओम योगाध्यक्षाय नमः, ओम युगावहाय नमः, ओम बीजाध्यक्षाय नमः, ओम बीजकर्ताय नमः, ओम बलाय नमः, ओम इतासाय नमः, ओम संकल्पाय नमः, ओम गौतमाय नमः, निशाकराय नमः, ओम दंबाय नमः, ओम अदंबाय नमः, ओम वेदंबाय नमः, ओम वसाय नमः, ओम वशेकराय नमः, ओम कलिये नमः, ओम नीलकंठाय नमः, ओम पशुपतये नमः, ओम महाकर्ताय नमः, ओम अक्षराय नमः, ओम शक्राय नमः, ओम नित्यै नमः, ओम सुस्वप्नाय नमः, ओम दर्पणाय नमः, ओम विदुषे नमः, ओम महाघोराय नमः, महाकालेश्वराय नमः, महाज्वालाय नमः, ओम भूताय नमः, ओम शंकराय नमः, ओम नित्यवर्चस्विने नमः, ओम धूमकेतनाय नमः, ओम नीलाय नमः, ओम शोभाय नमः, ओम स्वस्त्यै नमः, ओम शुभाय नमः, ओम लाभाय नमः, ओम भास्कराय नमः, ओम भागाय नमः, ओम उत्साय नमः, ओम कृष्णवर्णाय नमः, ओम सुवर्णाय नमः, ओम महापादाय नमः, महाकायाय नमः, महामुर्ग्यै नमः, महामूर्त्यै नमः, महानेत्राय नमः, ओम निशालाय नमः, महामंतकाय नमः, महाकर्णाय नमः, महाश्रेष्ठाय नमः, महाहोष्टाय नमः, महाहन्वे नमः, महानासाय नमः, महाकंबवे नमः, महाग्रीवाय नमः, ओम शमशानवासिने नमः, महावक्ष्यै नमः, मोस्कराय नमः, ओम मृगलाय नमः, ओम लंबनाय नमः, ओम पयोनिधियै नमः, महाधिजाय नमः, महामुखाय नमः, मोहरोमणे नमः, महाकोशाय नमः, ओम प्रसन्नाय नमः, ओम प्रसिद्धाय नमः, ओम सहस्रणाय नमः, मुषाकराय नमः, ओम अनलाय नमः, ओम सामसामाय नमः, ओम नीलकंठाय नमः, ओम सोमेश्वराय नमः, ओम तिगमनवे नमः, ओम सुवर्चसाय नमः, ओम गजंग्रे नमः, ओम दैतग्रे नमः, ओम कालाय नमः, ओम लोकधात्र्याय नमः, ओम गुणाकराय नमः, ओम सिंह सार्दुर्रूपाय नमः, ओम अर्धचंबरावृत्ताय नमः, ओम कालयोगिने नमः, ओम महानादाय नमः, ओम सर्वकामाय नमः, ओम चतुष्पदाय नमः, ओम निशाचराय नमः, ओम प्रेतचारिणे नमः, ओम भूतचारिणे नमः, ओम महेश्वराय नमः, ओम बहुभूताय नमः, ओम बहुधराय नमः, ओम सर्वभानवे नमः, ओम अमिताय नमः, ओम गतये नमः, ओम नित्यप्रियाय नमः, ओम नित्यनर्ताय नमः, ओम नर्तकाय नमः, ओम सर्वलालसाय नमः, ओम घोराय नमः, ओम महातपसे नमः, ओम पाशाय नमः, ओम नित्याय नमः, ओम गिरिरुहाय नमः, ओम नभसे नमः, ओम सहस्रहस्ताय नमः, ओम विजयाय नमः, ओम व्यवसाय नमः, ओम अंतन्द्रिताय नमः, ओम अर्धदर्शनाय नमः, ओम दर्शनात्मने नमः, ओम यजंग्र्यै नमः, ओम कामनाशकाय नमः, ओम दशयगापहारिणे नमः, ओम सुसय्याय नमः, ओम मध्यमाय नमः, ओम तेजोभारिणे नमः, ओम बलंगिने नमः, ओम मुदिताय नमः, ओम अर्थाय नमः, ओम अजिताय नमः, ओम अवराय नमः, ओम गंभीर घोषाय नमः, ओम गंभीराय नमः, ओम गंभीर बलवाहनाय नमः, ओम न्योग्रोध रूपाय नमः, ओम न्योग्रोधाय नमः, ओम वृषकर्णस्थित्यै नमः, ओम विभवे नमः, ओम श्रीतक्ष्णदर्शनाय नमः, ओम महाकायाय नमः, ओम महाननाय नमः, ओम विश्वक्सेनाय नमः, ओम हरये नमः, ओम यज्ञाय नमः, ओम संयुगापीडवाहनाय नमः, ओम तीक्ष्णतापाय नमः, ओम हर्षाय नमः, ओम सहसाय नमः, ओम कर्मकालविद्यै नमः, ओम विष्णुप्रसादिताय नमः, ओम यज्ञाय नमः, ओम समुद्राय नमः, ओम वडवामुखाय नमः, ओम हुताशनशय्याय नमः, ओम प्रशात्मणे नमः, ओम हुताशनाय नमः, ओम उग्रतेजसाय नमः, ओम महातेजसे नमः, ओम जन्याय नमः, ओम विजयकालविद्यै नमः, ओम ज्योतिष्मयाय नमः, ओम सिद्धये नमः, ओम सर्वविग्रहाय नमः, ओम शिखिने नमः, ओम रुडिने नमः, ओम जटने नमः, ओम ज्वालिने नमः, ओम मूर्तिजाय नमः, ओम मृदुगाय नमः, ओम बलने नमः, ओम वेनविने नमः,
ओम पनविने नमः, ओम तालिने नमः, ओम खलिने नमः, ओम कालकट्टुटाय नमः, ओम नक्षत्र विग्रहमते नमः, ओम गुणबुद्धे नमः, ओम ललाय नमः, ओम अगमाय नमः, ओम प्रजापतये नमः, ओम विश्वभाव्यै नमः, ओम विभागाय नमः, ओम सर्वज्ञाय नमः, ओम अमुखाय नमः, ओम विमोचनाय नमः, ओम सुसरणाय नमः, ओम हिरण्यकवचोद्वाय नमः, ओम मेढजाय नमः, ओम बलचारिणे नमः, ओम महिचारिणे नमः, ओम सुताय नमः, ओम सर्वतुर्यनिनादिने नमः, ओम सर्वद्यो परिग्रहाय नमः, ओम व्यालरूपाय नमः, ओम गुहावासिने नमः, ओम गुहाय नमः, ओम मालिने नमः, ओम तरंगविदे नमः, ओम त्रिदशाय नमः, ओम त्रिकालदृश्यै नमः, ओम कर्म सर्वबंध विमोचनाय नमः, ओम असुंद्रदानां बंधनाय नमः, ओम युधु शत्रु विनाशनाय नमः, ओम साग्यप्रसादाय नमः, ओम दुर्वाससे नमः, ओम सर्वसाधुनिषेविताय नमः, ओम प्रसन्नाय नमः, ओम विभागनाय नमः, ओम अतुलाय नमः, ओम यज्ञ विभाग विधे नमः, ओम सर्ववासाय नमः, ओम सर्वचारिणे नमः, ओम दुर्वाससे नमः, ओम वासवाय नमः, ओम अमराय नमः, ओम हेमाय नमः, ओम हेमकराय नमः, ओम अयज्ञाय नमः, ओम सर्वधारिणे नमः, ओम तरोत्माय नमः, ओम लोहिताक्षाय नमः, ओम महाशयाय नमः, ओम विजक्याक्षाय नमः, ओम विशारदाय नमः, ओम संगहाय नमः, ओम निग्रहाय नमः, ओम कर्ते नमः, ओम सर्पचीर निवासनाय नमः, ओम मुख्याय नमः, ओम अमुख्याय नमः, ओम देहाय नमः, ओम काहलिये नमः, ओम सर्वकामदाय नमः, ओम सर्वकालप्रसादाय नमः, ओम सुबलाय नमः, ओम बलरूपदृश्यै नमः, ओम सर्वकामवराय नमः, ओम सर्वदाय नमः, ओम सर्वतोमुखाय नमः, ओम आकाश शनि विरूपाय नमः, ओम निपितिने नमः, ओम अवशाय नमः, ओम खगाय नमः, ओम रौद्ररूपाय नमः, ओम अश्वे नमः, ओम आदित्याय नमः, ओम बहुरश्म्यै नमः, ओम सुवर्चसिने नमः, ओम वसुवेगाय नमः, ओम महावेगाय नमः, ओम मनोवेगाय नमः, ओम निशाचराय नमः, ओम सर्ववासिने नमः, ओम श्रियवासिने नमः, उपदेशकराय नमः, ओम अकराय नमः, ओम मुनिये नमः, ओम आत्मनिरालोकाय नमः, ओम संभग्राय नमः, ओम सहस्रदाय नमः, ओम पक्षिणे नमः, ओम पक्षरूपाय नमः, ओम अधिदीप्ताय नमः, ओम विशांपते नमः, ओम उन्मादाय नमः, ओम मदनाय नमः, ओम कामाय नमः, ओम अश्वताय नमः, ओम अर्थकराय नमः, ओम यशस्वे नमः, ओम वामदेवाय नमः, ओम वामाय नमः, ओम प्राच्यै नमः, ओम दक्षिणाय नमः, ओम वामनाय नमः, ओम सिद्धयोगिने नमः, ओम महर्षिये नमः, ओम सिद्धार्थाय नमः, ओम सिद्धसाधकाय नमः, ओम भिक्षवे नमः, ओम भिक्षुरूपाय नमः, ओम विपनाय नमः, ओम मृदवे नमः, ओम अव्ययाय नमः, ओम महासेनाय नमः, ओम विशाखाय नमः, ओम षष्टिभागाय नमः, ओम गवापतये नमः, ओम व्रजहस्ताय नमः, ओम विशकभिने नमः, ओम चमुस्तभनाय नमः, ओम वृत्तावृत्तकराय नमः, ओम तालाय नमः, ओम मधुयै नमः, ओम मधुकलोचनाय नमः, ओम वाचस्पतये नमः, ओम वाजसनाय नमः, ओम नित्यमाश्रम पूजिताय नमः, ओम ब्रह्मचारिणे नमः, ओम लोकचारिणे नमः, ओम सर्वचारिणे नमः, ओम विशारविंदे नमः, ओम ईशानाय नमः, ओम ईश्वराय नमः, ओम कालाय नमः, ओम निशाचारिणे नमः, ओम पिनाकवते नमः, ओम निमित्तस्थाय नमः, ओम निमिताय नमः, ओम नंदने नमः, ओम नंदीकराय नमः, ओम हरे नमः, ओम नंदीश्वराय नमः, ओम नंदिने नमः, ओम नंदनाय नमः, नंदीवर्धनाय नमः, ओम भगहारिणे नमः, ओम निहंते नमः, ओम कालाय नमः, ओम ब्राह्मणे नमः, ओम पितामहाय नमः, ओम चतुर्मुखाय नमः, ओम महालिंगाय. श्री शिवसहस्रनामावली संपूर्ण. तर मित्रांनो, आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर आता आपण या व्हिडिओच्याच माध्यमाने प्रदोष व्रताची कथा ऐकूया. गणेशाय नमो नमः. प्रदोष व्रत कथा. सदाशिव ही 4 अक्षरे जो नेहमी मनोभावे उच्चारतो तो शिवाचे पूजन करीत असतो. जो शिवनामाच्या जपाने शुद्ध झालेला आहे त्याला कोणत्याही प्रायश्चित्ताची गरज नाही. शिवनामाचा महिमा फार अगाध आहे. जो प्रदोष व्रत नेहमी पाळतो त्याला आयुष्यात काहीही कमी पडत नाही. ही गोष्ट त्रिवार सत्य आहे. ज्याला आयुष्य, आरोग्य, सुखसंपत्ती, संतती आणि दिव्य ज्ञान सहजासहजी आणि भरपूर प्रमाणात हवे असेल त्याने हे प्रदोष व्रत मनोभावे करावे.
हे व्रत केले की त्याचे दारिद्र्य आणि दुःख 6 महिन्याच्या आत नाहीसे होते. 1 वर्षभर जर प्रदोष व्रत केले तर चांगले असे ज्ञान प्राप्त होते. 12 वर्ष प्रदोषव्रत आचरण्याच्या घरी भाग्यलक्ष्मी स्वतःहून चालत येते. व्यास महर्षींनीच हा महिमा सांगितलाय. जो कोणी हा महिमा खोटा आहे असे म्हणेल त्याला याच जन्मी फार दुःख प्राप्त होईल, फार क्लेश सहन करावे लागतील. हा महर्षी व्यासांनी सांगितलेला महिमा खोटा आहे असे जो कोणी म्हणतो तो निश्चित दांभिक आहे असे समजावे. त्याची भक्ती आणि ज्ञान हे खोटे आहे, खोटे आहे, त्याचा गुरु सुद्धा काल्पनिक आहे असे खुशाल समजावे. आणि पार्वती परमेश्वराच्या चरणी ज्याचे मन जळले आहे त्याहून पवित्र, त्याची भक्ती आणि ज्ञान हे खोटे आहे, त्याचा गुरु सुद्धा काल्पनिक आहे असे खुशाल समजावे. आणि पार्वती परमेश्वराच्या चरणी ज्याचे मन जळले आहे त्याहून पवित्र असा दुसरा कोणी नाही हे पक्के लक्षात ठेवावे. मृत्यूसारखी मोठमोठी संकटे सुद्धा प्रदोष व्रताने नाहीशी होतात. आता मी एक कथा सांगतो ती ऐका. असे म्हणून सूत, शौनिक आदी ऋषींना शिवमहिमा दाखवणारी एक कथा सांगू लागले. फार फार पूर्वी विदर्भ देशात सत्यरथ नावाचा एक राजा राज्य करीत होता. तो महापराक्रमी होता, धर्मशील होता, परंतु तो शिवाचे भजन पूजन मात्र कधी करीत नसे. त्यामुळे एकदा काय झाले, शल्व देशाचा राजा आपले फार मोठे सैन्य घेऊन राजा सत्यरथावर चालून आला. दोघांमध्ये 7 दिवस घनघोर युद्ध झाले. शेवटी राजा सत्यरथ युद्धात मारला गेला. शत्रूने सत्यरथ राजाच्या नगरात प्रवेश केला. सत्यरथ राजाची राणी गरोदर होती. तिचे दिवस भरले होते, पण शत्रू नगरात शिरताच ती एकटी चोर वाट्याने रानात पळून गेली. सुकुमार अशा त्या राणीला चालताना पायाला खूपच काटे टोचत होते. श्रमाने मूर्छा येऊन जागोजागी पडत होती. सावध झाली की शत्रूच्या भीतीने मागे पुढे पाहत होती, पुन्हा पडत होती. राणी दिसायला अतिशय सुंदर होती. मदनाला सुद्धा मोह पडावा असे तिचे अप्रतिम रूप होते. पण दैवाची गती गहन आहे. जिचे नवकही सूर्याला कधी दिसत नसे, ती सुंदरी अशी गरोदर अवस्थेत एकटीच रानात येऊन पडली होती. नळाची दैमंती किंवा भिलिनीच्या रूपात असलेली भगवान शंकराची सती पार्वतीच पुन्हा या वनात संचार करीत आहे असे वाटत आहे. प्रत्येकाला आपल्या कर्माची फळे भोगावीच लागतात, त्याला इलाज नाही. सर्वत्र भटकून शेवटी बिचारी एका वृक्षाखाली दमून बसले. त्यातच तिला प्रसव वेदना सुरू झाल्या. जिचा शब्द तळ हातावर झेलण्यासाठी 100 दासी मागे पुढे असत त्या राणीला आज भांडेभर पाणी द्यायला सुद्धा कोणी नव्हते. ती राणी इंदुमती तेथे जमिनीवर गडाबडा लोळत होती. पाण्यासाठी मोठमोठ्याने टावा फोडत होती, पण ऐकणार कोण? थोड्या वेळात ती त्या झाडाखालीच प्रस्तुत झाली. तिला एक सुंदर मुलगा झाला, पण आता ती तहानेने व्याकुळ झाली होती. त्यामुळे तिला काही सुचेना. अजान अभरकाला तेथेच त्या वृक्षाखाली सोडून पाणी देण्यासाठी राणी इंदुमती पाणी पिण्यासाठी त्या वृक्षाखाली सोडून गेली आणि तशाच जवळ अवस्थेत बसत उठत असलेल्या सरोवरापाशी गेली. तिने सरोवराच्या पाण्यात पाय टाकला, मात्र तेवढ्यात एका मगरीने तिचा आपला पाय तोंडात धरला व तिला मारून टाकले. बिचारा नवजात राजपुत्र जमिनीवर एकटाच पडला होता आणि जंगलाच्या वृक्षाखाली मोठमोठ्याने रडत होता. त्याच रस्त्याने उमा नावाची एक ब्राह्मण विधवा येत होती. तिच्या कडेवर 1 वर्षाचा लहान मुलगा होता. तिलाही जगात नात्याचे कोणी नव्हते. या चिमण्या बाळाला पाहून तिला मनामध्ये फार दया आली. नाळ सुद्धा न कापलेला हा सुंदर बाळ येथे कसा आला? तिला काहीच सुचेना, काहीच समजेना. हा कोणत्या बरं जातीचा असेल? त्याला आपण उचलून घ्यावे की नाही? आपण उचलून न घ्यावे तर या जंगलातील हिंसूपशी याला मारून टाकतील. काय करावे बरे? क्षणभर तिला काहीच सुचेना झाले. तेवढ्या एका यतीच्या वेशाने भगवान शंकर तेथे आले आणि त्यांनी सांगितले की तू हा बाळ जरूर आपल्या घरी ने, याच्यामुळे लवकरच तुझा भाग्योदय होईल. हा क्षत्रिय कुमार आहे, तरी पण स्वतःच्याच मुलासारखा तू त्यांचा सांभाळ कर. मात्र दुसऱ्याला कुणालाही ही गोष्ट सांगू नको. एखाद्या दारिद्र्य माणसाला परीस सापडावा, चिंतामणीस रत्न सापडावा आणि अशा दारिद्र्य माणसाच्या आपोआप पुढ्यात येऊन पडावे किंवा मेलेल्याच्या मुखामध्ये आपोआप अमृत पडावा, तसा हा बाळ तुला सापडला आहे. त्याचे पालन नीट व जीवाभावाने कर. एवढे सांगून लगेचच शंकर भगवान गुप्त झाले. मग उमेने दोन्ही पुत्र उचलून घेऊन प्रवासास सुरुवात केली. स्वतःच्या मुलाचे नाव तिने सुचिव्रत ठेवले व राजपुत्राचे नाव तिने धर्मगुप्त असे ठेवले. दोघांना कडे खांद्यावर घेऊन ती गावात घरोघर भिक्षा मागित असे. कोणी विचारले तर हे माझ्याच पोटचे 2 मुलगे आहेत असे ती सर्व विचारणाऱ्यांना सांगत असे. अशा तऱ्हेने 2 मुलांना घेऊन फिरता फिरता ती एक चक्र नावाच्या नगरात आली. तेथे तिला एक सुंदर व मोठे शिवालय दिसले. शिवालयात अनेक थोर ऋषी बसले होते. त्यावेळी तेथे शिवाची आराधना सुरू होती. महान श्रेष्ठ अशा
शाडिल्य ऋषीच्या देखरेखीखाली त्या मंदिरात यज्ञयाग सुरू होता. उमा आपल्या दोन्ही पुत्रांसह त्या शिवालयात आली व पूजा पाहत उभी राहिली. धर्मगुप्ताकडे आपल्या तेजस्वी डोळ्याने निरखून पाहत शाडिल्य ऋषी म्हणाले, अरे रे रे, दैवाची गती किती विचित्र आहे. पहा, हा खरे तर राजपुत्र, पण आज दीन होऊन गरीब होऊन येथे भिक्षा घेण्यासाठी आपल्या समोर आलाय. उमेने शाडिल्य ऋषीचे नम्रपणाने पाय धरले व त्यांना म्हटले, महाराज, आपण तर त्रिकालज्ञानी आहात. तुम्हाला भूत भविष्य आणि सर्व काही समजते. महाराज, आपण माझ्यावर कृपा करा आणि याचे आई वडील कोण आहेत, जिवंत आहेत की मेले आहेत ते मला सांगा. तेव्हा तिला उठवत शाडिल्य ऋषी म्हणाले, या राजपुत्राचा पिता सत्यरथ नावाचा एक राजा होता. एकदा काय झाले, हा प्रदोषाच्या वेळी भगवान शंकराची पूजा करीत बसला होता. तेवढ्यात त्याच्या शत्रूंनी त्यांच्या नगरावर हल्ला केला. नगराला सर्व बाजूंनी वेढा पडला. तेव्हा शंकराची पूजा तशीच सोडून तो शत्रूंशी लढायला रणांगणात गेला. शत्रूंना ठार मारले हे खरे, परंतु पूजा न पूर्ण करता सत्यरथाने जेवण केले. पूजा पूर्ण करण्याचे विसरून गेला. त्यामुळे तो या जन्मात अल्पायुष्य होऊन मरण पावला. म्हणून कोणीही चालू असलेली भगवान शंकराची पूजा सोडून उठू नये. त्याच्या आईने सुद्धा कपटाने आपल्या सवतीचा प्राण घेतला आणि तिला मारून टाकले. हा राजपुत्र धर्मगुप्त याने मागच्या जन्मी शंकराचे कोणतेही व्रत अजिबात केले नाही, म्हणून आता जन्मताच हा आई वडिलांना पारखा झाला. म्हणून प्रदोषाच्या वेळी मनापासून भक्तीने शंकराचे पूजन करावे. कधीही शंकराची पूजा अर्धवट करून उठू नये. प्रदोष काळात देवी पार्वती समोर भगवान शंकर स्वतः नृत्य करीत असतात आणि सरस्वती वीणा वाजवत असते. भगवान शंकर स्वतः नृत्य करीत असतात, सरस्वती वीणा वाजवत असते, पुरोहित सुस्वस्त्री बासरी वाजवत असतात, लक्ष्मी छानसा ताल देत असते, तर भार्गवी मधुर आलाप घेत असतात. शिवाचा जो परम मित्र आहे तो यक्षपती, तो हात जोडून उभा असतो आणि सगळेच्या सगळे यक्ष, गण, गंधर्व, किन्नर, देव तेथे सभोवती उभे राहून शंकराची संपूर्ण पूजा पाहत असतात, नित्य पाहत असतात. असा हा भाग्यवान प्रदोष काळ आहे. या भाग्यवान प्रदोष काळात भगवान शिवाने विष प्राशन केलेले होते, म्हणून त्यांचा गळा हा नीळकंठ झालेला आहे. म्हणून त्यांना नीलकंठेश्वराय नमः या एक नावाने संबोधले जाते. प्रदोष काळाला खूप काही महत्व आहे. प्रदोष काळ हा 4:30 ते 6:30 पर्यंत असतो. सूर्यास्ताच्या 45 मिनिटं पहिले आणि सूर्यास्ताच्या 45 मिनिटांनंतरचा हा भाग्यवान असा काळ आहे. या प्रदोष कालावर भगवान शंकर नंदीवर बसून पार्वतीसह प्रभात फेरीला निघालेले असतात, म्हणून प्रदोष कालाला खूप महत्व आहे. प्रदोष काळ हा अतिशय महत्वाचा असतो. या प्रदोष काळावर भगवान शिवाची पूजा करावी, भगवान शिवशंकराच्या मूर्तीचा अभिषेक करावा, प्रदोष व्रताची कथा ऐकावी आणि आपल्या मनातल्या इच्छा सर्व भगवान शिवाला सांगाव्या. याच्याने आपल्या मुलांचे, पतीचे दीर्घ आयुष्य होते, मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात. कोणी रोगी आजारी असेल तर त्या रोगी आजारीचा आजारपणा बरा होतो. असा हा प्रदोष काळ आहे. म्हणून मुनिराज, आपण मला एवढे चांगले ज्ञान दिले, बहुमोल असे ज्ञान दिलेत, मी आपल्याला आता शरण आली आहे. आता माझा हा पुत्र दारिद्र्य का झाला ते सांगा. उमा विनयाने म्हणाली, तुझ्या या पुत्राने मागच्या जन्मी खूप पैसा मिळवला, अन्यायी मार्गाने संपत्ती जमा केली, पण दान मात्र कोणालाही अजिबात केले नाही. शंकराचे पूजन सुद्धा कधी केले नाही. तसेच जर परान्न चोरून खाल्ले तर जीभ जळते, दुसऱ्याचा पैसा फरून घेतला तर घेतणाऱ्याचा हात जळतो, परस्त्रीची अभिलाषा धरली तर अभिलाषा धरणाऱ्याचे डोळे जळतात. अंधत्व येतं हे लक्षात ठेवायला हवे. शाडिल्य ऋषी त्या स्त्रीला उमेला म्हणाले. मग उमेने आपले दोन्ही पुत्र आदराने ऋषीच्या पायावर घातले आणि ऋषींना साष्टांग नमस्कार केला आणि पंचाक्षर मंत्र त्या ऋषींनी त्या मुलांना दिला. प्रदोष व्रत करा असे त्यांच्या आईंना सांगितले. असे सांगितले, पक्ष प्रदोष, सोम प्रदोष, शनी प्रदोष, गुरु प्रदोष सर्वात जास्त महत्वाचे असतात. त्या त्रयोदशीत काही खाऊ नये, सत्कर्म करावे. 3 घटका रात्र झाली की अतिशय भक्तिभावाने शंकराची पूजा करावी. प्रथम गाईच्या शेणाने भूमी सारवावी, नंतर कर्दळी केळीचा छानसा मंडप तयार करावा, त्यावर सुगंध फुलाच्या माळा सोडाव्या आणि आपण स्वतः शुभ्र वस्त्र, पांढरे वस्त्रे नेसावे, गंध, पांढरी सुवासिक फुले घ्यावीत. मग आपल्या समोर श्री शंकराचे लिंग स्थापन करावे आणि मनोभावे भगवान शंकराची यथाविधी शंकराचे पूजन करावे. दक्षिण भागाला मूर्तिकांची पूजा करावी, उजव्या बाजूला अग्नी असावा. त्याचप्रमाणे गजानन, अष्ट महासिद्धी, अष्टभैरव यांचीही योग्य प्रकारे मनोभावे पूजा करावी. 8 दिशांचे पूजन करावे. पूजा झाल्यानंतर पवित्र मनाने शिवाचे ध्यान करावे. हा गौरीनाथ अतिशय निर्मळ आहे, कोटी चंद्राच्या प्रकाशासारखा अतिशय शीतल आहे. अशा सनातन पूर्ण ब्रह्माची पूजा आपण मनापासून व यथासांग केल्याने आपल्या मनातील इच्छित कार्य पूर्ण होतात. उमेने समोर ठेवलेल्या धर्मगुप्त आणि सुचिव्रत या व दोघांना ऋषींनी असा उपदेश केला. मग ते दोघजण काही दिवस एक चक्री नगरातच राहिले. दोघांनी 4 महिने प्रदोष व्रताचे मुनींनी सांगितल्याप्रमाणे अगदी मनापासून आचरण केले. शिवपूजेची चोरी करणे तर सर्वात मोठे पाप आहे आणि प्रसाद तीर्थ चोरून करणे ब्रह्महत्येसारखे पाप आहे. अशा रीतीने ते दोघजण शुद्ध मनाने भक्तिभावाने प्रदोष व्रत आचरत होते. एकदा
ब्राह्मण पुत्र सुचिवत असा तेवढा एकटा नदीकाठी फिरत असताना रस्त्यातील त्याच्या समोरची दरड एकदम ढासळली आणि त्यातून एक सुवर्ण मोरांनी काठोकाठ भरलेला हंडा निघाला. दरडीमधून तो हंडा बाहेर आला. आपल्या घरी तो हंडा सुचिव्रत घेऊन गेला. उमेला फार आनंद झाला. सुचिव्रताने आपला भाऊ धर्मगुप्ताला आपण आणलेल्या धनाचा अर्धा भाग देऊ केला. पण सुचिव्रत हा मोठा भाऊ असल्याने धर्मगुप्ताने ते धन घेतले नाही. अशा तऱ्हेने भगवान शंकराच्या कृपेने दोघांचे ऐश्वर्य वाढत चालले होते. ते रोज नियमितपणाने शिवपूजनामध्ये रंगून जात होते. एकदा दोघ जण एका वनामध्ये विहार करण्यासाठी आले होते. त्याच वनात गंधर्व कन्या खेळण्यासाठी आल्या होत्या. त्या मुलींच्यात एक मुलगी दिसण्यात अतिशय सुंदर होती. राजपुत्र धर्मगुप्त तिच्याकडे आकर्षित होऊन एक टक लावून पाहत राहिला. धर्मगुप्ता, परस्त्रीकडे असे पाहू नको. अशा तरुण स्त्रिया तरुणांचे चित्त हरण करतात. आपल्या मायावी स्पर्शाने त्यांचे शौर्य हरण करून घेतात. अशा स्त्रियांचा सहवासात म्हणजे केवळ अनर्थाला कारण आहे. सुचिव्रताने आपल्या धाकट्या भावाला समजावून सांगितले. पुढे गेल्यानंतर तेथे त्याला गंधर्व राजाची कन्या अश्वमती दिसली. तीही एकदा अप्सरेसारखी सुंदर होती. अश्वमती या सुंदर तरुणाकडे एक टक दृष्टी लावून पाहत होती. तिला एकदम आठवले. तिच्या वडिलांनी महेशाला म्हणजे श्री शंकराला विचारले होते, माझी ही स्वरूप सुंदर परम प्रिय कन्या मी कुणाला देऊ? तेव्हा पार्वतीपती त्याला म्हणाले होते, धर्मगुप्त नावाच्या सत्यरथ राजाचा मुलगा आहे. तो माझा परमभक्त आहे आणि त्याला तुझी कन्या दे. महेशाने सांगितलेला तो तरुण हाच तर नसेल? हा किती सुंदर दिसत आहे. क्षीरसागरातून प्रत्यक्ष चंद्र जणू काही वर आलाय असे वाटत होते. अश्वमती स्वतःशीच असा विचार करीत होती. प्रथम दर्शनी त्याला पाहताच ती त्याच्या प्रेमात पडली. मग तिने आपल्या सख्यांना चतुराईने फुले आणण्यासाठी दुसऱ्या बाजूला पाठवून दिले आणि अश्वमतीने हलक्या आवाजात राजपुत्र धर्मगुप्ताला हाक मारून आपल्या जवळ बोलवले. त्याच्यासाठी तेथे मऊ पल्लवाचे तिने आसन तयार केले. राजपुत्र त्या आसनावर येऊन बसला. तोही आपल्या मोठ्या खुशीत होता. इतक्या जवळ असूनही अश्वमती त्याच्याकडे सरळ पाहू शकत नव्हती. लाजत होती. शेवटी धीर धरून ती त्याच्याकडे सरळ पाहू शकत नव्हती. धीर धरून ती म्हणाली, तुमच्या शृंगार सरोवरात पोहण्याची इच्छा करणारी मी एक राजहंसिनी आहे. आपल्या मुखचंद्रमा पाहताच माझे मन आनंदाने नृत्य करीत आहे. माझे नेत्र रूपी भुंगे तुझ्या कमलाभोवती गुंजन करीत आहे. प्रिया, मला आपली म्हणा. मग अश्वमतीने आपल्या हातांनी हलक्याच गळ्यातील तेजस्वी मोतिकांची माळ काढली आणि राजपुत्राच्या चरणावर ठेवली. तेव्हा धर्मगुप्त म्हणाला, हे सुंदर युवती, मला आई वडील नाहीत. माझ्या वडिलांना ठार मारून माझे राज्य शत्रूंनी घेतले आहे. मी दारिद्र्य आहे. तुझ्या पित्याला मी पसंत पडणार नाही. आपण माझ्यावर विश्वास ठेवा आणि आपण 3 दिवसांनी या स्थळी आपल्या दोघांच्या लग्नासाठी यावे. मी माझ्या पित्याला सर्व सांगून येते. लग्नासाठी घेऊन येते. असे बोलून तेथून अश्वमती चटकन निघून गेले. धर्मगुप्ताने सर्व हकीकत परत येऊन आपल्या भावाला सांगितले. शांडल्य ऋषीचा कृपेचा हा प्रसाद आहे त्याच्या चटकन लक्षात आले. अशा प्रकारे गुरुचरणावर ज्याची श्रद्धा असते त्याला काहीच कमी पडत नाही. अगदी मृत्यूपासूनही गुरु त्याचे रक्षण करतो. दोघं भावांनी ही सर्व हकीकत आपल्या घरी येऊन आपल्या आईलाही सांगितली. गंधर्व कन्या अश्वमतीने सांगितल्याप्रमाणे तिसऱ्या दिवशी दोघंही पुन्हा त्या वनात गेले. गंधर्व राजा सहपरिवार लग्नाचे साहित्य घेऊन तेथे आधीच आलेला होता. या तरुणाची आतुरतेने वाट पाहत होता. ते दोघे येताच आपला सर्व गुण संपन्न असा सुंदर जावई पाहून गंधर्व राजा अतिशय खुश झाला. नंतर त्याने त्यांना आणण्यासाठी पालखी सामोरी ठेवून धर्मगुप्ताच्या आईला उमेला लगेचच तेथे बोलावून आणले आणि मग 4 दिवस मोठ्या थाटात धूमधडाक्यात आणि आनंदात विवाह समारंभ साजरा झाला. स्वर्गातील वस्त्रे आणि दागिने त्यांना सन्मानाने विणीला अर्पण केले. 1,00,000 रथ, 10,000 हत्ती, 1,00,000 घोडे सुंदर, 1,00,000 दासी, रत्नांचे भांडार, स्वर्गीय धनुष्यबाण त्याने जावयाला अर्पण केले. अतिशय मोठी चतुरंग सेना आणि पराक्रमी सेना घेऊन त्यांच्याबरोबर गेले. उमेला मोठा मान सन्मान देऊन संतुष्ट केले. अश्वमती आता मोठ्या आनंदाने पतीच्या बरोबर चालली होती. त्यांच्या समोर मंगलवाद्याचा गजर होत होता. चतुरंग सेना सोबत आली होती. सर्व सैन्य घेऊन राजपुत्र धर्मगुप्त आपल्या स्वतःच्या राज्यात विदर्भ नगराजवळ आला आणि त्याने संपूर्ण राज्याला संपूर्ण नगराला वेढा घातला. गंधर्वाचे बळ फार मोठे होते. त्यांनी विदर्भ राजाचा ताबडतोब पाडाव केला. धर्मगुप्ताचे वडील सत्यरथ राजाचा वध करणारे दुर्मशन राजाला त्यांनी धरून आणले, पण धर्मगुप्ताने त्याला मोठ्या दिलदारपणे जिवंत दिले. आता देशोदेशीचे राजे आपल्या प्रजेसह कारभार घेऊन विदर्भ नगरामध्ये दर्शनाला येऊ लागले. मग एक उत्तम असा मुहूर्त पाहून राजा धर्मगुप्त सिंहासनावर बसला. उमा मातेला आणि आपल्या ज्येष्ठ बंधू सुचिव्रताला योग्य प्रकारे मान देऊन धर्मगुप्ताने पुढे 1000 वर्ष उत्तम प्रकाराने राज्य केले. त्याने आपल्या नगरामध्ये शांडिल्य ऋषींना
मोठ्या मानाने बोलावून आणले आणि 100 पद्ममोहरांची गुरुदक्षिणा त्यांच्या चरणावर अर्पण केली. अनेक रत्ने, अलंकार, वस्त्रही सन्मानाने अर्पण केली. त्यांच्या शिवभक्तीमुळे दुःख, शोक, भांडणे, संकटे, रोग, वैधव्य, मरण हे सर्व त्यांच्या राज्यातून पळाले. प्रजा सतत राजाचे गुणवर्णन करीत होती आणि राज्यातील ब्राह्मण तृप्ततेने राजाला रोज चांगले चांगले आशीर्वाद देत होते. राज्यात सगळीकडे आनंदी आनंद भरलेला होता. अश्वमती सुखात होती. 10,000 वर्ष राज्यात केल्यानंतर धर्मगुप्ताने उत्तम प्रकारे व समाधानाने आपले सूरज नावाच्या मुलाला आपले राज्य देऊन टाकले आणि शंकराची मनापासून प्रार्थना केली. भगवान शंकरांनी त्यांच्यासाठी दिव्य विमान पाठवले. शंकराच्या कृपेने धर्मगुप्त राजाला दिव्य देह प्राप्त झाला. आई, भाऊ आणि पत्नी अश्वमतीसह राजा कैलासाला गेला. तेथे शिवदर्शन होता. सर्वांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला. भक्तांच्या कैवारी शंकरांनी त्यांना उचलून आपल्या हृदयाशी धरले. आपल्या जवळच त्यांना अक्षय प्रद प्राप्त केले. असे हे धर्मगुप्ताचे आख्यान होते. जे जे कोणी नित्य नेमाने दररोज ऐकतात, प्रदोष व्रताच्या दिवशी ऐकतात, त्यांच्या सर्व संकटी प्रसंगी स्वतः रक्षण शंकर करीत असतो आणि त्याच्या मागील सर्व पापांचा नाश होतो. जे जेथे जेथे जातील तेथे तेथे त्यांना यश, कीर्ती, मान सन्मान, विजय मिळतो. त्यांच्या घरात सतत समृद्धी नांदते. घरात लक्ष्मी राहते. जे प्रदोष व्रत करतात त्यांना मग मृत्यूचे सुद्धा भय राहत नाही. अशी ही प्रदोष व्रताची कथा होती. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी ही प्रदोष व्रताची कथा आवडली असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आपल्या आपल्या ग्रुपमध्ये टाका, म्हणजे ते सुद्धा प्रदोष व्रताची कथा ऐकतील. ते पुण्य तुम्हालाच मिळेल आणि भगवान शंकर तुमच्यावर प्रसन्न होतील. तर कमेंट्स बॉक्समध्ये हर हर महादेव, ओम नमः शिवाय आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. जय श्री महाकाल.